प्रेम. प्रेम हे देवानी माणसाला दिलेलं एक वरदान. अत्यंत नाजूक भावना, मनाला उभारी, आनंद देणारी अशी ही भावना. कधीकधी पाहता क्षणीच एकमेकांबद्दल प्रेम वाटू लागतं. असंच प्रेम होकार या कवितेत एका युवक आणि युवतीला वाटतं. तर कवितेत बघूया त्यांना काय वाटतंय. कवितेचं नाव आहे होकार. पहिल्यांदा ऑफिसमध्ये त्याची झाली भेट आणि तो माझ्या मनातच शिरला थेट. मग मन त्याच्याच विचारत होतं. बाकी काही त्याला कळतच नव्हतं. मला समजेना असं का होतं आहे. माझं मन मला सोडून गेलं का काय. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये डोळे त्याला शोधत होते. इतर कुणाशी बोलण्यात माझे लक्षच नव्हते. त्याची जेव्हा चाहूल लागली, माझ्या हृदयाची धडधड वाढली. असं का होतं आहे. मी त्याच्या प्रेमात पडते का. मनाने आनंदून होकार दिला. ती धडधड, ती हुरहुर, ती बेचैनी, ते घाबरणं असं सगळं अनुभवत होते मी. 2 दिवसांनी ऑफिस सुटल्यावर त्याने विचारलं, खाली कॅन्टीनमध्ये चहा घ्यायला येणार. मानेनीच मी हो म्हटलं आणि त्याच्या मागोमाग निघाले. दोघंही गप्पच होतो. चहा टेबलवर ठेवून वेटर गेला. मी चहाकडे नुसतीच बघत होते. त्याने एकदम विचारलं, माझ्याशी लग्न करून माझी लाईफ पार्टनर होशील. माझ्या डोक्यात नुसता गोंधळ होता. तोंडातून एक शब्दही उमटत नव्हता. कसंबसं हो म्हणाले आणि एकदम रिलॅक्स झाले. एकमेकांविषयी आम्ही खूप बोललो. तो म्हणाला, आपल्या दोघांचा होकार आहे, आता घरच्यांना कळवायला काय हरकत आहे. आम्ही कॅन्टीनमधून बाहेर पडत होतो. आपसुकच एकमेकांचा हात हातात आला. आमचा प्रेमाचा प्रवास सुरू झाला. कधी असाही अनुभव असेल, लग्न करून ती संसारात रमते आणि बरेच वर्षांनंतर तिने केलेलं तिचं पहिलं प्रेम तिला आठवतं. लग्नाआधी मनात असलेला तो तिला अचानक दिसतो आणि मनात अगदी आत खोलवर दडवून ठेवलेली भावना तिला जाणवते. पण मर्यादा आणि बंधन या 2 शब्दांची तिला चांगलीच जाण असते. त्यामुळे भरकटणाऱ्या मनाला ती विवेकाचा लगाम घालून ताब्यात ठेवते. तिच्या मनातल्या भावनांचं चित्रण या कवितेत पहा. कवितेचं नाव आहे तो. कवितेचं नाव आहे तो. एका समारंभात तो दिसला मज अवचित. एका समारंभात तो दिसला मज अवचित. त्याचे रूप बदलले होते. मी दुरून पाहत होते. उभा होता रुबावात, उभा होता रुबावात, लोकांच्या गराड्यात. मी शोधत होते त्याला, मी शोधत होते त्याला. तो ओळखेल ना मजला, बोलेल का जवळ येऊनी, लोकांच्या नजरा चुकवूनी. मनी प्रश्न उभे हे होते, मी मूकपणाने उभीच होते. डोळ्यांना असते भाषा, डोळ्यांना असते भाषा, दोघात एक लक्ष्मण रेषा. या रेषेचं अंतर नव्हतं फार, या रेषेचं अंतर नव्हतं फार. ती ओलांडाया मनाची आंदोलनेच होती फार. ही रेषा ओलांडून जाता वंचनाच येईल हाता. ही रेषा ओलांडून जाता वंचनाच येईल हाता. सावरले मी मला, सावरले मी मला भावनांच्या कल्लोळाला. ज्याच्यासाठी मी जळले त्यालाच नाही ते कळले. ते नकोच त्याचे दिसणे, नकोच मी माझी असणे. निस्वार्थ प्रेमात पण एक ताकद आहे. जसं राधानी श्रीकृष्णांवर केलेलं प्रेम. तिच्या प्रेमावर तिची निष्ठा होती. तिला कृष्ण मिळाला नाही, पण तिच्या प्रेमाची एक गोष्ट झाली आणि कृष्णाबरोबर तिचं नाव कायमचं जोडलं गेलं.
राधाकृष्ण. संत मीराबाईंनी असंच प्रेम केलं. त्यांनी तर विषाचा पेला ओठाला लावला. किती अद्वितीय प्रेम हे. आपलं प्रेम सकारात्मक आणि आदर्श असावं असं वाटतं. क्वचित आपण केलेल्या प्रेमात असफलता आलीच तरी निराश न होता किंवा खचून न जाता आपल्या प्रेमाची आपण जपणूक करावी. ह्या ओळी किती समर्पक आहेत बघा. माझं प्रेम उदात्त आहे, क्षणभंगूर नाही. तुझं किंवा माझं आयुष्य उद्ध्वस्त करणारं नाही. तुला विस्मरण झालं तरी माझ्या प्रेमाचं मी करीन स्मरण. त्यासाठी पाहिजे कशाला मरण. धन्यवाद.